श्री हनुमान जयंती 2026 सावंतवाडी निगडे तरुण विकास मंडळ ही दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंती साजरी करत आहेत आणि करत राहतील. हनुमान जयंती बोललात तर सावंतवाडी तरुण विकास मंडळाचा एक जीव की प्राण आणि ते त्यासाठी काहीही करायला तयार आहे. तसंच 2026ला हनुमान जयंतीमध्ये पारायणाचं काम पारायण हे प्रत्येक सतत केलं जातं. पारायण हे आपल्या गावचे वरिष्ठ मंडळी हे पारायणाचे पूर्ण काम तसंच वाचन करत राहतात. पारायणाचं शिवलेलं अमृत किंवा कोणताही ग्रंथ पूर्ण वाचन पारायणाचं करतात. वरिष्ठ मंडळी ऐकत राहतात. पारायण हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये आम्ही हे पारायण करतो. तसं गावचं हे आत्ताचं वातावरण आहे. खूप ऊन आहे गावाला, पण गावचं वातावरण खूप सुंदर आहे कारण की हनुमान जयंती आहे. मंदिराला खूप सजावट, खूप छान मंदिराची सजावट केली आहे. तर आपली हनुमान जयंती साजरी होणार आहे. हनुमंतरायांचा जन्माच्या वेळेस लेडीजचे त्यांचं चाललेलं संभाषण बघा. ही हनुमान जयंतीच्या निमित्त बाल हनुमान त्यांचं गुणगान जे आहे, त्यांचा पोवाडा जो आहे, त्यांचं सकाळचं जे जन्मस्थान आहे, ती जन्माची वेळ आहे, त्याच्यामध्ये सर्व लेडीज उत्साहित आणि पार्टिसिपेट सर्वांनी केले आहे आणि त्याच्यासोबत पोवाडे वगैरे बोलत आहेत. तर ह्याच लेडीज आपल्या खूप इम्पॉर्टंट आणि सर्वांना पाळणा हलवताना तुम्हाला दिसत असतील की ह्या लेडीज उत्साही आहेत श्री हनुमान जयंती साजरी करण्यासाठी. तसंच आपण पूर्ण हनुमान जयंती आणि ज्या पूर्ण दिवसांचा आढावा घेणारच आहोत. तर आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो. अरे माईक पुढं तर घ्या. अरे मागून तरी बोला. भगवान जो बाला जो जो रे जो अवतारे उनी आले भगवान जो बाला जो जो रे जो. बोल ज्योत्स्ना बोला. ओ ज्योत्स्ना बोला. ज्योत्स्ना बोल. बोल बोल तू. नाही तर अंकिताकडे दे. अंकिताकडे दे तिला. बोल. नारळाचं याच्यात टाक. कविता झपा घालायच्या कामाची गाणं म्हण. ज्योत्स्नाला नाहीत का? माग तरी मला तेवढं तरी करा. बोला. एकदम रेकॉर्ड करतो. माईक जवळ जरा. माईक जवळ जरा. आपल्या बाईची झाली. इंद्राच्या वरदाने घाला तो
आशीर्वाद दिला जो बाळा जो जो रे जो आशीर्वाद दिला जो बाळा जो जो रे जो रामाच्या सेवेत राम दूत झाला सीतामाईच्या शोधात गेला पर्वत नेला बार हा बार जो बाळा जो जो रे जो पर्वताती जो बाळा जो जो रे जो दुसरं काय बोल राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान मूर्ती दर्शनमा प्रेमाण कामाना पूर्ती गौरा गौरी कुमरा चंदनाची ओटी मुकुर जणे घागरिया जय देव जय देव वंदना सरचोद वक्रतुंड चिरेना जवळच काढतोय. नमस्कार. आले कधी? काल रात्री आला नाही तू मग रात्री कुठं भजनाला? मी होतो दाढी वाढवली म्हणून. अरे काय गुगल पे 3 प्रो आहे. आपल्याला टेन्शन ओके.
इकडे आशू झाला पाहिजे ना इथे बघ ह्याच्यात बघ वाकून बघ ह्याच्यात पालखी उचलली ना आणि जेव्हा हात टाकायला लागले पालखी घे बाईला मध्ये ठेव तू आरती मध्ये उभी राहा तुम्ही सांगितलं हो फोटो येतो त्यांचा पैसा अरे आता टाइमपास एक कर उपा उचल मी यांचा एक फोटो काढतो पालखीच्या ह्याच्यातून फोटो काढतो पालखी उचल उचल ओंकार हे पकड थांब ओ इथे बघा ओ इकडे बघा ओ इथे बघा सगळे नाही होणार मी फिरू असं पण काढलं चल चल बाद झाला तर असेच हनुमान जयंतीची आमची जी पालखी आहे ती पालखी प्रत्येक घरामध्ये फिरते आणि आता संध्याकाळी घरामध्ये फिरते आणि आमच्या घरामध्ये आता सर्वजण नाचतायत की व्हिडिओ काढतो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर सर्वजण नाचतायत त्याचा आज जो ब्लॉग आहे तो आपला एकदम सुप्पा होणार आहे आणि फुल क्राऊड आहे
आणि आता आमच्या घरी पालखी आले. वहिनी पालखीचे दर्शन घेताना, पालखीमध्ये हनुमंतरायांची मूर्ती आहे आणि त्याचं दर्शन घेताना वहिनी साहेब, आई साहेब आणि भाऊ, आई, वहिनींचं आणि स्वतः मी हनुमंतरायांचं दर्शन घेताना अभिमन्यू, आमच्या घरातले सर्व कुटुंब एक मिनिट थांब. उत्साहित आणि विचारत होते. त्याच्यानंतर सावंत फॅमिली, तर ही पालखी तशी सावंत फॅमिली, पूर्ण सावंत हनुमान जयंतीची पालखी येते तर आम्ही प्रत्येक घरात येते. याच्यामध्ये कसं होतं की प्रत्येक घरामध्ये आम्ही जातो आणि प्रत्येक घरामध्ये ते पालखी घरात जाते. तर प्रत्येक घराच्या ह्याच्यामध्ये आणि लेझिम वगैरे खेळतायत सर्व. तर आम्ही तुम्ही बघू शकता की लेझिम वगैरे कसं खेळतात वगैरे, काय खेळतात आणि गाणे वगैरे. तर एकदम भारी मजा येते हनुमान जयंती. ऍक्च्युली संध्याकाळी आता कसं होतं की पालखी असते आणि पालखीला आम्ही संध्याकाळी पालखीला येतो. हनुमान जयंती पालखी आणि खूप काय सर्वजण एन्जॉय करतायत. तर पालखीमध्ये खूप सारे मजा, फुल मजा, जीवाची मजा करतात. कारण की 365 दिवसांमध्ये असा एकच दिवस असतो की तो हनुमान जयंतीचा असतो आणि त्या हनुमान जयंतीमध्ये आम्ही तिकडे येऊन फुल मजा करत असतो. खडूबाजा आहे. खडूबाजा तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खडूबाजामध्ये कसं, आणि आपण मामाचं घर आहे वगैरे दाखवलंय मामाचं बजरंग बली की. तुम्ही सांगा आप्पा, सांगा तुम्ही त्या तांडेलचं काय झालं. लवकरच कम्बॅक करू आम्ही. तो एक डायलॉग जो फेमस झाला तो कोणता डायलॉग आहे. वाघ तो वाघ असतो ना, तांडील वाघच आहे आणि वाघच राहणार. आणि नंतरची आताची कधी, नंतर एक झोंबी कधी आहे, 11 तारखेला आहे सिंबाची झोंबी आहे. तर 11 तारखेला सर्वांनी या सिंबाची कोतेरीला 11 तारखेला या. ए झोंबी हरल्यावर काय मारू नका. बाजीला उगाच कुणी मारलाय त्याच्यामुळे त्रास झालाय बाजीला. बाजी कुणी मारलाय. बाजी तू आता सर्वांना टक्कर दे आणि नाचून दाखव.
रे